तब्बल 60 लाखांच्या सामानाची चोरी करणाऱ्या टोळीला या पोलिसांनी गजाआड केलाय। या आरोपींनी चक्क अमेझॉन कंपनीच्या वस्तूंचा कंटेनरच पळवला होता। आपला गुन्हा उघडकीला येऊ नये याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली, मात्र आरोपींची एक छोटीशी चूक त्यांना पोलीस कोठडीमध्ये घेऊन गेली। अशी कोणती चूक त्यांनी केली आणि पोलिसांना सुगावा लागला, पाहूयात रजत वशिष्ठ यांचा हा एक स्पेशल रिपोर्ट। MH40 AN 7533 जगप्रसिद्ध ऑनलाईन ट्रेडिंग कंपनी अमेझॉनच्या वस्तू घेऊन जाणारा हा ट्रक नागपूरच्या दिशेने निघाला होता। मात्र नागपूरच्या सोनेगाव पोलिसांनी हा ट्रक भंडारा जिल्ह्यातून जप्त केलाय, कारण ट्रकच्या चालकानं तब्बल 60 लाखांच्या मुद्देमालासह हा कंटेनर पळवला होता। कंटेनर पळवणाऱ्या टोळीच्या आता मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। ट्रॅडिशनल आणि टेक्नॉलॉजीचा पण वापर करण्यात आला तपासामध्ये, आणि असं लक्षात आलं की तो ट्रक नीलज फाटा, आमगाव पोलीस स्टेशन, तालुका पवनी, जिल्हा भंडारा इथं त्याने लावलेला होता। आम्ही तात्काळ तिथं जाऊन, आमच्या टीमने खूप मेहनत घेतली, तात्काळ तिथं जाऊन 2 पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। मोबाईल्स, लॅपटॉप, टीव्ही सेट अशा महागड्या वस्तूंनी भरलेला हा कंटेनर आरोपींनी भंडाऱ्याच्या निर्जन ठिकाणी पार्क केला। चोरट्यांनी कंटेनरमधल्या वस्तू मग कवडीमोल दराने विकायला सुरुवात केली आणि हीच त्यांची घोडचूक ठरली। त्याचं नियोजन हा जो दुसरा आरोपी आहे याच्याशी संगनमत करून हळूहळू विकणं अशा पद्धतीचं होतं, असं आतापर्यंत त्याने आम्हाला तपासात सांगितलंय। आणि किरकोळ मुद्देमाल म्हणजे ट्रकची बॅटरी किंवा स्टेपनी आणि अतिशय किरकोळ मुद्देमाल आतापर्यंत तो डिस्पोज ऑफ करू शकलाय, कारण की अतिशय लवकर पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे। पोलिसांनी ट्रक चालक सुदर्श मेश्राम आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे। आरोपींनी विकलेल्या वस्तू परत मिळवण्याचा आता नागपूर पोलीस प्रयत्न करतायत। दरम्यान लाखो रुपयांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर GPS यंत्रणा का नव्हती, असा सवाल पोलिसांनी विचारलाय। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।